किती खेळायची 4 आणि 4? हॅलो. येस ओके, आपण पुढचं घेऊयात. अजून ते एक्झाम्पल परत एकदा लिहिते इथं मी. cos x into dy by dx plus y into sin x is equal to root y sec x divided by root y into cos x. Then we are getting that equation as 1 upon root y into dy by dx plus root y into tan x is equal to sec x raised to 3/2. Differentiate म्हणजे आता या ठिकाणी आपण पुट काय करतोय, square root of y is equal to t. Therefore, derivative of this root y with respect to x, it is 1 upon 2 into square root of y into dy by dx is equal to dt by dx. Therefore, 1 upon root y into dy by dx is equal to 2 into dt by dx. Put this value in this first equation. So we are getting this equation as so this equation becomes 2 into dt by dx, 2 into dt by dx plus t into tan x. yes t into tan x is equal to Sec x raised to 3/2. 3/2. परत आता हा 2 काढायचा आहे आपल्याला. 2 ने आपण डिवाइड केलं तर इक्वेशन कसं मिळेल आपल्याला, dt by dx plus tan x divided by 2 into t is equal to 1 upon 2 into sec x raised to 3/2. ओके, याच्यामध्ये p is equal to काय असेल, p is equal to काय असेल सांगा आता इथं. Root y tan x upon हा, p is equal to tan x upon 2 आणि q काय आहे आपलं 1 upon 2 into sec x raised to 3/2. मग या ठिकाणी इंटिग्रेटिंग फॅक्टर घेतोय आपण. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू, yes tell me that integrating factor now. e raised to p E raised to integration of tan x divided by 2 2 dx. dx, which is equal to e raised to 1 upon 2 into integration of tan x. Integration of tan x, log of sec. log of sec x, Sec x. which is equal to e raised to log of sec x raised to 1 1/2. upon 2. हा म्हणजे रूट सेक एक्स झाला. म्हणजे इथं काय असणार आहे, Root sec x. येस इट इज रूट सेक एक्स. हे झालं इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता मल्टिप्लाय करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टरनी कोणत्या इक्वेशनला, y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टरनी त्या लिनियर इक्वेशनला ज्या व्हेरिएबल मध्ये लिनियर आहेत ते इक्वेशन लिहायचे आपल्याला. सो y इंटू या ठिकाणी सॉरी आपण टी पुट केले ना याच्यामध्ये, हा yes टी पुट केले लिनियर इन टी झाला तो. सो हियर t into integrating factor.
हा t into integrating factor t into integrating factor is equal to integration of q into integrating factor dx plus CX c. plus C. तर t is equal to काय पुट केलंय आपण Root Y. रूट y ना Yes. root y into root sec x is equal to integration of q. q is equal to काय आपला 1/2 sec x raised to 3 by 2. yes 1 upon हा it is 1/2 1/2 into sec x raised to 3/2 dx plus c. मॅम इंटिग्रेटिंग फॅक्टर मल्टिप्लाय करायचा सॉरी इथं रूट सेक एक्स ना मल्टिप्लिकेशन मध्ये इथं हाफ इंटू रूट सेक एक्स dx प्लस c. आता इथं काय असणार आहे y sec x रूट y sec x is equal to half into integration of sec x raised to 3/2 plus 1/2 2 x square x झाला ना dx plus c. Tell me that integration of sec square x 10x sec x is equal to half into tan x na. yes ma'am Okay, it is tan x plus c. Okay, this is the answer, half into tan x. आता याच्यानंतर जो नेक्स्ट बीट आहे या चॅप्टरचा तो आहे ऑर्थोगोनल ट्रॅजेक्टरीज. तो शिकायचा आपल्याला. त्याच्या अगोदर आपण एमसीक्यू डिस्कस करूयात थोडेसे. एमसीक्यू ऑफ दिस चॅप्टर. स्टार्टिंगचे जे आपले एक्झाम्पल्स आपण घेतलेले आहेत स्टार्टिंग पासून काय काय शिकलं आपण ह्याच्यामध्ये आतापर्यंत सांगा. येस हॅलो ऑर्डर हा पहिल्यांदा ऑर्डर डिग्री ते झालं. ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यानंतर फर्स्ट पॉइंट जो आहे नॉन व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. हा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झाला. त्याच्यानंतर काय शिकलं आपण होमोजेनियस. त्याच्यानंतर नॉन होमोजेनियस. होमोजेनियस आफ्टर दॅट एक्झॅक्ट डिफरन्शिएशन नॉन होमोजेनियस झाल्यानंतर एक्झॅक्ट. नॉन एक्झॅक्ट येस त्याच्यानंतर नॉन एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. नॉन एक्झॅक्ट. त्याच्यानंतर लिनियर आणि नॉन लिनियर. आता नॉन लिनियर मध्ये दोन टाइप शिकले आपण. नॉन लिनियर मध्ये दोन टाइप कोणते कोणते. एक झाला बर्नॉलिस डिफरन्शियल इक्वेशन. आणि डिफरन्शियल इक्वेशन. त्याच्यानंतर कोणता टाइप आहे तो इक्वेशन f dash of y dy by X. dx. हा सेकंड टाइप आहे तो एफ डॅश ऑफ वाय dy by dx प्लस p into f of y. एफ ऑफ वाय इज इक्वल टू क्यू. ह्या टाइपचे इक्वेशन शिकले आपण. ठीक आहे. मग आता या सगळ्या ह्याच्यावरचे आपण एमसीक्यू बघूयात. एमसीक्यू येस आय एम टेकिंग दॅट. फक्त एवढ्याच टाइपवर म्हणजे जेवढं आपण शिकलोय ना तेवढ्यावर एमसीक्यू घेऊयात आपण. ओके
पहिला the solution of the differential equation. Solution of the differential equation dy by dx is equal to e raised to x minus y is. Yes, tell me that. dy by dx is equal to e raised to x minus y आहे. मग याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करा आधी. काय असेल आन्सर आता? ऑप्शन्स आहे त्याचे. फर्स्ट ऑप्शन y is equal to e raised to x plus c. Second option x is equal to e raised to y plus c. Third option x is equal to log y plus c, and last one is the e raised to y is equal to e raised to x plus c. मग आता पहिल्यांदा काय करतोय आपण हे इक्वेशन सॉल्व करताना सेपरेट करतोय. dy by dx is equal to पहिल्यांदा आपण e raised to x घेऊयात आणि into e raised to minus y घेऊयात. Is it okay? Yes, e raised to minus y म्हणजे 1 upon e raised to y झाला. आता e raised to y इकडे घेताय आणि dx इकडे घेतोय आपण. म्हणजे या ठिकाणी काय झालं? e raised to y is equal to dy 1 raised to x into x. e raised to x into x dx. into dx. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म झाला. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मला काय करतो आपण? डायरेक्टली इंटिग्रेशन घेतोय. सो इंटिग्रेशन ऑफ e raised to y dy. आता या ठिकाणी मायनस घ्या किंवा ऍज इट इज पुट करा, काही प्रॉब्लेम येणार नाही. e raised to x dx. सांगा आता इथं e raised to y चं इंटिग्रेशन काय येतं? E raised to y. y. आणि याचं इंटिग्रेशन e raised to x plus c. This is the correct option. Okay. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल. इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ dy by dx is equal to y upon 1 plus x square plus x square is. आपण सॉल्व्हच करूयात हे एक्झाम्पल. एमसीक्यू चे मी ऑप्शन सांगत नाही आता इथं. दिलेलं इक्वेशन काय बघा? dy by dx इक्वल टू y अपॉन 1 plus x square. मग इथं मायनस घेते मी इथं. मायनस y अपॉन 1 plus x square is equal to x square. मग आता इथे p is equal to काय मिळणार तुम्हाला? p is equal to minus 1 upon 1 plus x square. आणि q काय आपला? x square. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल? इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ minus 1 upon 1 plus x square dx. Okay. Tell me that integration of minus 1 upon 1 plus x square. Minus ठेवला. Integration of 1 upon 1 plus x square काय असेल? e raised to minus tan x. e raised to Tan minus inverse. tan inverse of x असणार आहे. tan inverse of x. मग आता इंटिग्रेटिंग फॅक्टर काय असेल सांगा परत आता. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e raised to minus tan inverse of x. 1 upon tan inverse x. e raised to minus tan inverse of x आहे. इथं लॉग वगैरे काहीच नाही ना. e raised to minus 1 upon tan x. कसं येईल तसं? हा इथं e raised to minus tan inverse of x. कारण इथं जर तुमचं लॉग राहिला असता तो किंवा e raised to इथं -1 राहिला असता म्हणजे असं राहिला असता. tan inverse of x raised to -1 राहिला असता असा. तर मग तुम्ही घेतला असता ते 1 upon tan inverse of x. तसं नाहीये ना. त्यामुळे इंटिग्रेटिंग फॅक्टर तुमचं e raised to minus tan inverse of x as it is राहील. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट
the necessary and sufficient condition for MDX. Necessary and sufficient condition for MDX plus NDY is equal to 0 to be exact. Dou m by dou y equal to dou n by dou x. हा तो एम वापरा Yes. हा काय असेल आता इथं? Dou m upon dou x Dou y. m by dou हा, Dou dou m m by by dou dou y y. By dou equal to x. my दो एन बाय दो एक्स इंटू दो एम बाय दो वाय इज इक्वल टू दो एन अरे राजा आपण काय करतोय फक्त या ठिकाणी सफिशियंट कंडिशन एक्झॅक्ट साठी सफिशियंट कंडिशन कोणती आहे डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स एवढंच बघायचं तिथं ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर मग दिलेलं इक्वेशन हे एक्झॅक्ट असतं आलं का लक्षात एवढीच कंडिशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन टू बी एक्झॅक्ट इज डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स मग ते जर आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढताना ती पुढच्या गोष्टी करतोय आपण मायनस प्लस जे काय असेल तिथं ओके कंडिशन काय आहे आपली एक्झॅक्ट साठीची डो एम बाय डो वाय इज इक्वल टू डो एन बाय डो एक्स हे जर असेल तर मग एक्झॅक्ट म्हणणार अदरवाईज आपण एक्झॅक्ट म्हणत नाही नेक्स्ट वन the integrating factor of cos square x dy by dx plus y is equal to tan x is हा सांगा आता Divided by cos square x. हा डिवाइडेड बाय cos square x केलं मग आता इंटिग्रेटिंग फॅक्टर काय काढणार तुम्ही याचं इक्वेशन काय मिळतं तुम्हाला बघा dy by dx प्लस 1 upon cos square x into y is equal to tan x upon cos square x बरोबर आहे बरोबर आहे इंटिग्रेटिंग फॅक्टर सांगा आता इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e raised to integration of 1 upon cos square x सेक्स स्क्वेअर एक्स तुम्ही काय sec square x लिहू शकता हा सेक्स स्क्वेअर डायरेक्ट हा ये रेस टू टॅन एक्स येते परत ये रेस टू टॅन एक्स येते टॅन एक्स tan x बरोबर आहे का हा ओके इथं पण ये रेस टू टॅन एक्स बघा इंटिग्रेशन बघा चेक करा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर बरोबर आहे tan x येतं का e raised to sec square x येतं का e raised to cos square x येतं नाही ये रेस टू टॅन एक्स येते yes next the solution of the differential equation the solution of differential equation x dx plus y dy is equal to 0 is solution सांगा आता इथं काय असेल x dx y dy दिलेलं आहे डायरेक्ट आपण इंटिग्रेशन करतो ना X square x square by 2 dx plus y square by 2 integration of y dy is equal to एक्स स्क्वेअर X प्लस square वाय स्क्वेअर प्लस y square x square बाय टू by upon 2 2 plus वाय y स्क्वेअर बाय टू square by 2 is equal to equal to 0. झिरो or
x square plus y Y square is equal to 2c. हाँ आता x square plus y square is equal to c dash. C dash. ऑप्शन कोणता आहे ते चेक करायचं, मगच तिथं ऑप्शन चूज करायचं. हा. Then next one, example. If p and q are the functions of x alone, then the solution of differential equation dy by dx plus p into y is equal to q is. इथं कसं दिलंय बघा इथं. If p and q are functions of x alone, किंवा आपण कॉन्स्टंटचं कन्सिडर करतोय, then the solution of differential equation dy by dx plus p into y is equal to q is. या ठिकाणी त्यांनी ऑप्शन्स कसे दिलेत बघा. ऑप्शन ए, y is equal to e raised to integration of p dx into integration of q into e raised to integration of p dx plus c. Second option is given y into e raised to integration of p dx is equal to integration of q into e raised to integration of p dx plus c. Third option, y is equal to integration of q into e raised to integration of p dx plus c, and last option is given y into e raised to integration of p dx is equal to integration of e raised to integration of p dx plus c. Which option is the correct option? Second B option. Y into integrating factor is equal to q into integrating factor dx plus c. This is the correct option. Then next one, to solve sixth one ना हे example आपलं, seventh one. To solve differential equation कसा आहे बघा थोडंसं आता इथं. 2x plus 4y plus 1 dy by dx is equal to x plus 2y plus 2. We shall put dash dash. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, ऑप्शन दिलेले आहेत ते. ऑप्शन ए, y by x is equal to v. Option B, x is equal to x plus h, y is equal to y plus k. Option C, 2x plus y is equal to v. And option D, x plus 2y is equal to v. Which option is the correct option? D, last option. Option D. Option D.
ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन बिकॉज नॉन होमोजिनियस इक्वेशन आहे आणि त्याच्यामध्ये a1/a2 इज इक्वल टू b1/b2 मिळतं तुम्हाला त्यामुळे तुम्हाला x + 2y इज इक्वल टू b पुट करावं लागेल ओके लेट मी चेक युअर अटेंडन्स roll number 1 2 absent 3 4 4 absent 5 6 7 absent 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 32 34 5 36 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 54 55 61 63 62 63 66 66 ओके 37 I am. 37 नाही घेतलं 37 ला काय केलं